आपल्याकडे ही चादर एक्स्ट्रा आहे. आयडिया. ए गप्प बसा ना. दिसत नाहीये मी काम करतेय ते. उगाच मला डिस्टर्ब नका करू. आम्ही बिलही महत्वाचंच बोलायलोय. ओ प्लीज उगाच खोटं नको बोलूस कमळी. तुम्ही अभ्यासाचं नाही बोलत आहात हे मला चांगलं कळतंय. आणि जर तुम्हाला बोलायचंच असेल ना तर बाहेर जाऊन बोला. मला झोपायचंय. जा की मग तिकडं. का आमच्या राशीला लागली असतो. निंगे शांत राहा, नको काय बोलू. काय ग, तुझी बी परीक्षा आमच्या बरोबरच आहे ना व. आणि तू अभ्यास करायला तिकडे आली आहेस ना व. मग करत का नाहीस? का नुसतं लाईटी बंद करायची ड्युटी दिली आहे तुला कोणी? बोल की गे घेवडे. हा बहुतेक तुला तुझी ती माकडी नानी की पास करणार आहे वाटतं. हे असं काही नाहीये. नाहीतर काय, रात्रीचं नाही सकाळचं नाही, कवा तुला अभ्यास केलेलं बघितलंच नाही. तू सगळा अभ्यास झालाय काय ग? हे बघ, मी काय तुमच्यासारखा अभ्यास नाही करत. मला तशी गरज पण नाहीये. आणि तसंही मी एक पाठी आहे. मी एकदा वाचलं ना की सगळं माझ्या लक्षात राहतं. एक पाठीने लढ तरी 1760. अगं मला तर वाटतंय तू त्या अनिकाच्या सांगण्यावरूनच इथं आमसनी त्रास द्यायला आली आहेस. आणि एक पाठी खुळचट. तुला जर का असं वाटत असेल का ती माकडी नानिकी तुला पास करल तर तू अजून बी तिला ओळखलेलं नाही. अगं ती काय तुला आयुष्यभर पुरणार आहे वय. करतो करतो असं म्हणल आणि ऐन टाइम आला की नाही कसं हात वर करेल की नाही बघच तू. अगं ती कुणाचीच नाही ग. बरं आता मला सांग, कॉलेजची 4-5 वर्ष तिच्या मागणं हिंडून जातील तुझी, पण त्यानंतर काय करणार आहेस तू? सांग काय करणार आहे? मला सांगायलोय मी. पण मालदिवस, एक गोष्ट चांगलीच डोसक्यात घालून ठेव. या वेळेला कमळी जी असं आहे त्यामुळे ती कुणाला बी असं गैरमार्गाने पास होऊ द्यायची नाही. म्हणून सांगायलोय असं झोपून येळ वाया घालू नकोस. हो दिवस, या दोघी खरंच बोलतायत. तुला पण अभ्यास करायला पाहिजे. त्या कामिनी आजी आणि अनिकाचा काही भरोसा नाहीये. काय करू? मी पण अभ्यास करायला घेऊ का? नाही नको. मी जर आता लगेच अभ्यास करायला घेतला तर या दोघींना डाऊट येईल. जाऊन दे सोडीला. तू काय म्हणत होती? आयडिया काय? मी काय म्हणतो, आपण काय करूया,